टू द सक्सेस टॉक शो. आणि आज आपल्या सोबत आहेत कौमुदी आणि नाजुका. वेलकम द सक्सेस टॉक शो मध्ये स्वागत आहे. आंबा हा जो फळांचा राजा म्हटला जातो त्याच्या आंबा महोत्सव मध्ये आपण आहोत आणि द सक्सेस टॉक शो हे या एक्झिबिशनचे पॉडकास्ट पार्टनर आहेत. तर त्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तुम्ही पॉडकास्ट वगैरे बघता? हो. अच्छा, तर आज तुम्हाला पॉडकास्ट गेस्ट म्हणून बोलण्याची संधी मिळते. कसं वाटतंय? खूप खूप छान वाटतंय. एक प्लॅटफॉर्म आम्हाला मिळालाय. ऍक्च्युली आमचं फर्स्ट टाइमच आहे की आम्ही एखाद्या एक्झिबिशन मध्ये पार्ट घेतोय. आम्ही गावातून आंबे ऑल ओव्हर इंडिया पाठवतो, पण हे फर्स्ट टाइम आहे की आम्ही साऊथ मुंबई सारख्या ठिकाणी आलोय आणि आम्हाला खूप छान प्लॅटफॉर्म मिळालाय की आमचा जो ब्रँड आहे तो एका नवीन लेवलला घेऊन जाण्याची एक खूप मोठी संधी आहे आमच्यासाठी. नक्कीच. तर या तुमच्या ब्रँड बद्दल थोडक्यात सांगा. ऍक्च्युली हा आमचा फॅमिली ओन्ड बिझनेस आहे. असं म्हणतात की आंब्याची जी झाडं असतात ना त्यांची खूप काळजी पण घ्यावी लागते. ऍक्च्युली आंबा म्हटल्यावर लोकांना वाटतं की त्याला 3 महिनेच त्याची केअर करावी लागते, की 3 महिने आंबा येतो म्हणजे तेवढंच काम असतं, पण असं नसतं. शेतकरी हा असतो तो पूर्ण वर्षभर त्या आंब्याच्या मागे असतो की कसा चांगल्या क्वालिटीचा आंबा लोकांना मिळेल. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 4 सीझन आंब्याचे संपल्यावर लगेच शेतकरी कामाला लागतो की आता मी न्यूट्रिएंट मॅनेजमेंट कसं करू, झाडाला चांगलं खाद्य कसं प्रोव्हाइड करू जेणेकरून पुढच्या सीझनला चांगला आंबा आणि चांगलं प्रोडक्शन कसं मिळेल. सो ते वर्षभर सायकल्स चालू असतात. फवारणी असते किंवा अजून काही गोष्टी असतात, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, इन्सेक्ट मॅनेजमेंट, डिसीज मॅनेजमेंट. सो या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात आणि हापूस आंबा एवढा नाजूक आहे की त्याला सगळ्या गोष्टी वेळच्या वेळ झाल्या पाहिजे, नाहीतर तो म्हणजे प्रोडक्ट चांगला. बरोबर, राजाच आहे म्हटल्यावर त्याची हो. काळजी पण तशी घ्यायलाच पाहिजे. हो. म्हणजे शेतात जायचो, म्हणजे आंब्याच्या शेतात, तर आई पप्पांबरोबर जायचो आंबे वगैरे काढायला, तर तेव्हा चढायचो झाडावर चढून तोडणी आंब्याची, हे सगळं म्हणजे त्या गोष्टी आम्ही लहानपणापासून बघितल्यात. बरोबर. सो आम्हाला ओरिजिनल देवगड अल्फान्सो काय आहे, तो कसा असतो, त्याची चव काय आहे, तो कसा ओळखायचा, की तो मॅच्युअर झालाय की नाही, मॅच्युअरची त्याची स्टेज काय आहे, या सगळ्या गोष्टी आम्हाला त्या माहिती आहेत. त्यामुळे आमचं असं आहे की ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, त्यामुळे त्या गोष्टी पूर्ण म्हणजे त्यावर रिसर्च, त्यावर स्टडी करून पूर्ण नवीन लेवलला हा ब्रँड किंवा हापूस आंबा आपला देवगडचा कसा पोहोचवता येईल, ते आमचं मेन विजन आहे. तुमच्या ओव्हरऑल जे तुमचं बाग आहे त्याची किती कपॅसिटी आहे, किती झाडं आहेत आणि त्याला किती, एका झाडाला अंदाजे किती फळं येतात? आता ह्या वर्षीचं खूपच कमी प्रोडक्शन आहे, म्हणजे कम्पेअर्ड टू लास्ट इयर और प्रिव्हियस इयर्स. ह्या वर्षी 20 to 30 मॅक्सिमम 30% प्रोडक्शनच आहे. सो जेव्हा आपण 30% आंबा काढतो त्यातून सुद्धा 50% आंबा हाच चांगला निघतो आणि 50% हा वेस्टेज असतो. सो म्हणजे शेतकऱ्याने जर 10 पेटी आंबा काढला त्यापैकी 5 पेटीच आंबा चांगला निघतो आणि 5 पेटी वेस्टेज असतो. सो ह्या म्हणजे काय, आता त्यात नवीन स्पॉन्जी टिश्यू हा एक म्हणजे आजार नाही म्हणता येणार. जेव्हा आंबा मॅच्युअर होतो तेव्हा तो आतून सुकत जातो. आता खूप सारे जर आपण हिरवे आंबे घेतो, म्हणजे कच्चे आंबे घेतले, तर ते लोकांना स्वस्तात मिळतात, पण इकडे येऊन ते पिकत नाहीत. मेन म्हणजे ते वेदर आपलं देवगडचं आहे की तिकडे नीट तो आंबा पिकतो, तर त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द जर आपण कच्चा आंबा घेतला तर तो इकडे आल्यावर हाफ ऑफ द वेस्टच जातो. म्हणजे त्यात स्पॉन्जी टिश्यू किंवा मग तो पिकतच नाही किंवा कुसतो, ह्या हा. सगळ्या गोष्टी येतात. आणि Data जसं पण तुम्ही विचारलं की प्रोडक्शन काय आहे, तर नॉर्मल प्रोडक्शन समजलं तर एक 50-60 वर्षाचं जर झाड असेल तर त्याने 50-60 पेटी तरी आंबा दिला पाहिजे. ते जे प्रमाण आहे ते इयरली बदलतं. कमी होत चाललंय. हा, नक्कीच. आमच्या घरी पण बदलापूरला ते आंब्याची झाडं होती. जवळपास 400 आंबा नग वाईज निघायचे. तर खूप चांगला अनुभव आहे माझ्याकडे पण त्याचा. पण तो असा बागायतीवाला नाहीये, त्यामुळे मला पण आंब्याच्या झाडावर चढून आंबे काढायचे वगैरे ते सगळे आम्ही अनुभव घेतलेले आहेत. आणि नक्कीच तुम्ही या एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट केलेत, या पॉडकास्टला पार्टिसिपेट केलेत, तर एक मुलगी म्हणून तुम्हाला या व्यवसायात काही अडचणी आल्या का? अडचणी तर येतातच. आता जेव्हा आम्ही म्हणजे वेल एड्युकेटेड आहोत आम्ही दोघी पण, तर लोक विचारतात आता तुम्ही पुढे काय करताय, जॉब नाही करायचंय का? पण आमच्या मनात एकच प्रश्न येतो की आता आपलं घरचं असून सुद्धा आपण जॉब करतोय ते एक्सपांड न करता, तर ते आमच्या मनाला कुठेतरी नाही पटत. पण लोक बघताना असं बघतात की एवढे शिकलेत, मग काय आता उपयोग एवढं शिकून, त्यांना जॉब नाही करायचंय. पण आमचं एक विजन वेगळं आहे की आपला जो ब्रँड आहे तो ग्लोबली आपल्याला पोहोचवायचा आहे, तो एक्सपांड करायचा आहे. आपल्या वडिलांनी जर आपल्यासाठी एवढं केलेलं आहे तर ते अजून पुढे कसं ग्रो करता येईल, तिथेच न थांबून ते अजून पुढे एक्सपांड कसं करता येईल, हे आमचं मेन विजन आहे. चॅलेंजेस तर खूप आहेत. मुली असल्यामुळे ट्रॅव्हलिंग करताना विचार करायला लागतो. आता इथे एक्झिबिशनला येताना पण आम्हाला खूप चॅलेंजेस फेस करायला लागले. म्हणजे आमचं कॅन्सलेशन पर्यंत पण पोहोचलेलं की एवढ्या लांबून आपण येणार, गाडी करणार, मग ड्रायव्हर पाहिजे किंवा मग अजून गोष्टी पण येतात. बरोबर, लॉजिस्टिक्स वगैरे. येस, या सगळ्या गोष्टी तर चॅलेंजेस आहेत, पण ते चॅलेंजेस प्रत्येक वेळी येणार. तरी पण तुम्ही नेटाने, धीराने, मनाच्या
इच्छेने हे सगळं करता. जर तुमच्या दर्शकांना तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तुमचा संपर्क क्रमांक तुम्ही काय देऊ शकता? आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 9430276969. तर यावर तुम्हाला काही ऑर्डर करायचं असेल किंवा काही शंका असेल तर तुम्ही याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. आपलं इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे हिरावती फार्म्स म्हणून. तिथेही तुम्ही आम्हाला कधी कॉन्टॅक्ट करू शकता, कनेक्ट करू शकता. काही डाऊट्स असतील तर विचारू शकता. द सक्सेस टॉक शो मध्ये तुम्ही आलात आज, तुमच्या व्यवसायाबद्दल सांगितलं. तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. म्हणजे बाहेर आल्यावरती कळतं की आपल्याला अजून कुठे ग्रो करायचंय, आपण कुठे कमी पडतोय ब्रँडिंगमध्ये किंवा अजून कुठल्या गोष्टींमध्ये कमी पडतोय. सो ह्या खूप गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे सेल किंवा प्रॉफिट ही गोष्ट न बघता आपण बाकीच्या गोष्टींवर पण, जेव्हा आपण लर्निंग फेजमध्ये असतो तेव्हा बाकीच्या गोष्टींवर पण फोकस करणं गरजेचं आहे. सो आम्ही ॲज अ लर्निंग म्हणून इथे आलोय. प्रॉफिटची गोष्ट नंतर येते जेव्हा आपण आपला ब्रँड डेव्हलप करतो. सो आता ह्या स्टेजला आम्ही लर्निंग स्टेजला आहोत. सो खूप गोष्टी करायच्यात पुढे आणि हा आम्हाला खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय. नक्कीच. तर तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. द सक्सेस टॉक शोवर आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.